सूरज चव्हाणांच्या आरोपांनंतर आता अंजली दमानिया या संतप्त झालेल्या आहेत। खूप राग आलाय, पण भाषेची पातळी सोडणार नसल्याचं अंजली दमानियांनी म्हटलंय। फडणवीस आणि अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावी असं देखील दमानियांनी आव्हान दिलेलं आहे। एक दमडी देखील बेहिशोबी आहे का ते पाहावं असा देखील अंजली दमानिया म्हणतायत। तसंच इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये का असा देखील सवाल अंजली दमानियांनी स्पष्ट केलाय। तसंच जीवाची पर्वा न करता लढणाऱ्यांचा असा छळ करणार का असा देखील सवाल या निमित्तानं दमानियांनी उपस्थित केलाय। तसंच मी भ्रष्ट असेल तर मला किंवा अन्यथा सूरज चव्हाण यांना शिक्षा द्यावी असं देखील दमानियांनी म्हटलेलं आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांनी अंजली दमानियांवरती आरोपांची तोफ डागली आहे। रिचार्जवाल्याच्या ताईंच्या खात्यात या 25 खोक्यांचा बॅलन्स आहे असं देखील चव्हाण म्हणतात। तसंच कोणाच्या माध्यमातून रिचार्ज झाला हे पुराव्यांसह लवकरच स्पष्ट होईल असं देखील सूरज चव्हाणांनी म्हटलेलं आहे। ते नेमके आपल्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हणतात ते आपण पाहतोय। धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर पंचवीस खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आलाय। काहीही कामं न करता 15 देश फिरणाऱ्या 2.5 कोटी टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई, कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे पुराव्यासह लवकरच एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।